Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या संदर्भामध्ये वातावरणाचे जे काही विविध लेयर्स आहेत, ज्यामध्ये आपण स्थितांबर, तपांबर किंवा आयनांबर किंवा इंग्लिशमध्ये त्यालाच आपण स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, मिझोस्फिअर, एक्झोस्फिअर्स या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीचा वापर करतो. हा व्हिडिओ माझा भूगोल या विषयाच्या अँगलने आपण वातावरणीय स्तर पाहणार नाही, तर या वातावरणीय स्तरांचा अभ्यास आपण अंतराळ संशोधनाचा अभ्यास करत असताना आपल्याला कसा उपयोगी होणार आहे. कुठल्या वातावरणाच्या स्तरामध्ये स्पेस शटल वर्कआउट करतात, कुठे कम्युनिकेशन सॅटेलाइट वर्कआउट करतात, कुठे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट वर्कआउट करतात, त्यांचा स्पीड काय आहे. याचबरोबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कार्बन लाईन कुठे आहे, व्हॅन आलेल बेल्ट काय आहे यांचा अभ्यास करत असताना रेडिओ वेव्हच्या प्रोपोगेशनसाठी आयोनोस्फिअर कसा इम्पॉर्टंट पडतो याचा आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडल्यानंतर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून. 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात महत्वाचं जे भूगोलच्या पद्धतीनं जे काही आपण वातावरणाचे स्तर अभ्यासत असतो, या पद्धतीने आपण जातो. या पद्धतीनं अगदी आपण त्याची हाईटही पाठ करतो. जो पहिल्यांदा जो स्तर येतो आपण त्याला ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. दुसऱ्यांदा जो स्तर येतो त्याला स्ट्रेटोस्फिअर असं म्हटलं जातं. तिसऱ्यांदा जो काही येतो आपण त्याला मिझोस्फिअर असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो काही स्फिअर येतो त्याला आपण थर्मोस्फिअर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतरचा जो काही स्फिअर येतो त्याला आपण एक्झोस्फिअर असं म्हटलं. आणि या तिघांच्या इन बिटवीन जो काही येतो त्याला आपण आयोनोस्फिअर किंवा आयनांबर मराठीमध्ये असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला स्तर आणि या स्तरामध्ये किंवा लेयर्समध्ये जो काही आपण सॅटेलाइटचा अभ्यास करणार आहोत, कुठल्या लेयर्समध्ये सॅटेलाइट्स येतात किंवा कुठल्या लेयर्समध्ये आपले स्पेस शटल वर्कआउट होतात, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. परंतु या गोष्टी पाहत असताना देखील आपल्याला काही बेसिक जिओग्राफिकल टर्म्स आणि त्या लेयर्समध्ये कुठल्या घडामोडी होतात याची देखील माहिती असणं गरजेचं आहे. आपण याच पद्धतीनं या ठिकाणी जाऊया. सर्वात प्रथम जो काही आपण हा जो काही लेयर म्हटला जातो त्याला थर्मोस्फिअर असं म्हटलं जातं. मी रिपीट करतो, याला आपण ट्रोपोस्फिअर असं म्हटलं जातं. हा ट्रोपोस्फिअर्स म्हणजेच आपण ज्याला मराठीमध्ये असं म्हटलं जातं की आपली जी काही पृथ्वी आहे त्याच्या सरफेसवरती साधारणपणे 8 ते 20 किलोमीटर्स किंवा 6 ते 20 किलोमीटर्स असतात. म्हणजे वातावरणातील हवामानाशी रिलेटेड जे सायक्लॉन्स आहे, अँटी सायक्लॉन्स आहे, पाऊस आहे, वीज चमकणं आहे, या सर्व घडामोडी आपल्याला या रेंजमध्ये अनुभवायला मिळतात. 6 ते 20 किलोमीटरवर आपल्या अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात या ठिकाणी कुठलेही उपग्रह किंवा स्पेस शटल लॉन्च केले जात नाही. हा जो काही रिजन्स आहे रेग्युलर डोमेस्टिक फ्लाईटसाठी सर्वात महत्वाचा पडतो. आणि जसजसं आपण उंचावर जाऊ तसतसं या ठिकाणी तापमान कमी होत असल्यामुळे आपण यालाच एक आपण असं म्हटलं जातं की लॅप्स रेट आपण या संदर्भात तापमानाच्या संदर्भात या ठिकाणी आपण उल्लेख करतो. पण जसं मी मेन्शन केलं, या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञानातल्या कुठल्याही वस्तू या ठिकाणी इन्क्लूड होत नाही. इव्हन स्पाय सॅटेलाइट देखील इन्क्लूड होत नाही. नेक्स्ट लेअरकडे आपण जात असताना जिला आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हटलं जातं. ऑलमोस्ट पृथ्वीच्या सतहपासून किंवा पृष्ठभागापासून 50 किलोमीटर उंचावर असणारी ही लेयर्स. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी साधारणपणे एक 30 किलोमीटर पासून ऑलमोस्ट आपण असं म्हणूया की ही जी काही व्हेरिएबल रेंज ज्याला दिसते 30 किलोमीटर, 25 किलोमीटर, इव्हन 20 किलोमीटर, या लेअरमध्ये जे काही ओझोन लेयर्स आहे, ही ओझोन लेयर सूर्यापासून येणारे जे काही अल्ट्राव्हायोलेट रेज आहे
त्यांचं रिफ्लेक्शन करण्यासाठी महत्त्वाचं ठरतात, किंवा आपण इनडायरेक्टली असं म्हटलं जातं की आपल्या या UV रेजपासून आपलं संरक्षण करण्यासाठी ओझोन लेअर सर्वात महत्त्वाची. आणि इव्हन 50 किलोमीटर्स रेंजमध्ये देखील आपल्याला आपले कुठलेही सॅटेलाइट दिसत नाही. येस, आपल्याला वेदरचा अभ्यास करण्यासाठी वेदर बलूनचा वापर केला जातो. इव्हन जे काही आपलं तिरुअनंतपुरम इथलं जे काही ठिकाण जे काही आहे, या अनंतपुरम ठिकाणाचं वैशिष्ट्य 1963 मध्ये जो काही आपण या ठिकाणी सेंटर स्थापन केलं होतं, ज्यालाच आपण थोंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन असं म्हटलं जातं. या ठिकाणून जे काही आपण साऊंडिंग रॉकेटचं प्रक्षेपण करत होतो, हे साऊंडिंग रॉकेटचं प्रक्षेपण देखील करत असताना मॅक्झिमम त्यांची हाईट ही पृथ्वीच्या सतहपासून 80 किलोमीटर पर्यंत जाते. मुद्दाम सांगायचा उद्देश असा, याही रेअरमध्ये आपण ही जे काही साऊंडिंग रॉकेट किंवा लगभग त्या दरम्यान लॉन्च करतो, त्याचा मेन पर्पज या साऊंडिंग रॉकेटचा किंवा साऊंड आपण म्हणूया वेदर बलूनचा पर्पज या वातावरणाचा त्या स्तरामध्ये अभ्यास करणं आहे. या ठिकाणी आपण सॅटेलाइट देखील लॉन्च करत नाही, किंवा इव्हन स्पाय सॅटेलाइट देखील या ठिकाणी लॉन्च करण्यात येत नाही. नेक्स्ट आपण लेअरकडे जात असताना आपल्याला जी काही दिसते मिझोपोस, नावच म्हटलं जातं की मिझोपोस ऑलमोस्ट आपल्याला 80 किलोमीटर रेंजपर्यंत दिसते. आणि ही रेंज मी तुम्हाला बोललो की इथपर्यंत जे काही आपली साऊंडिंग रॉकेट जे काही आहेत, रोहिणी प्रणाली, रोहिणी 200 आहे, यातलं रोहिणी आपल्या 300 दिसतं, किंवा रोहिणी 560 दिसतं. साधारणपणे 80 ते 85 किलोमीटर रेंजपर्यंत लॉन्च केली जातात. मेन पर्पज वातावरणाचा अभ्यास करणं आहे. आता 85 किलोमीटर नंतर जी काही नेक्स्ट इमॅजिनरी लाईन येते, या ठिकाणी ही इमॅजिनरी लाईन मी तुम्हाला बिलकुल मेन्शन्स केलेली आहे. साधारणपणे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर पाहिलं तर 20 किलोमीटर पासून वातावरण खऱ्या अर्थानं विरळ होत चालतं. परंतु अवकाश तंत्रज्ञानामध्ये कुणाला आपण पृथ्वी बाहेरचं वातावरण म्हणूया, किंवा त्याची एक्झॅक्टली रेंज काय, या संदर्भातील कुठलीही डेफिनेशन नाही. परंतु जी काही इमॅजिनरी लाईन मांडली जाते की ज्या लाईनच्या पलीकडे खऱ्या अर्थानं बाह्य वातावरण संबोधलं जातं, त्या लाईनलाच आपण कॅरामन लाईन असं म्हटलं जातं. तो शब्दही मी या ठिकाणी मेन्शन केलाय. आणि ही कॅरामन लाईन जरी 100 किलोमीटर पृथ्वीच्या सतहपासून असेल तर तिची कुठलीही स्टँडर्डाइज डेफिनेशन नाही. आणि साधारणपणे जे काही आपण म्हटलं जातं सॅटेलाइट लॉन्च केली जातात किंवा स्पेस शटल लॉन्च केलं जातं, ते साधारणपणे या कॅरामन लाईनच्या बाहेर असतात. कारण 100 किलोमीटर पर्यंत पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंवा ग्रॅव्हिटेशन पॉवर ही जबरदस्त असल्यामुळे या ठिकाणी चान्सेस ऑफ त्या सॅटेलाइटचे किंवा स्पेस शटलचे कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतात. इव्हन त्याचा लाईफ स्पॅन देखील कमी असतो. त्यामुळे या ठिकाणी कॅरामन लाईन ही एक इमॅजिनरी लाईन आहे. जरी ती आंतरराष्ट्रीय समुदायाने बऱ्याच अंशी मान्य केली जरी नसेल, तर कॅरामन लाईनच्या पलीकडे म्हणजे 100 किलोमीटरच्या पलीकडे खऱ्या अर्थानं आपल्याला आउटर स्पेस चालू होतं, किंवा आपण त्याला एक अंतराळ या ठिकाणी नमूद करतो. यानंतर आपण ज्या पॉइंटकडे किंवा ज्या लेअरकडे येतो तिला आपण थर्मोस्फिअर असं म्हटलं जातं. नावच थर्मोस्फिअर दिलेलं आहे. साधारणपणे मिझोस्फिअर पासून 80 ते 400 किलोमीटरची रेंज थर्मोस्फिअरची दिसते. आणि या थर्मोस्फिअरच्या रेंजमधील आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य, जी काही सॅटेलाइट आपण या लेयर्समध्ये वापरली जातात, त्या लेअरमधील सॅटेलाइट महत्वाचं पृथ्वीकडील जे काही अँटिना आहेत, किंवा आपण ज्याला म्हणूया जे काही आपल्याला ट्रान्समीटर्स आहे, या ट्रान्समीटरद्वारे जे काही रेडिओ वेव्स आपण म्हणूया की प्रोपोगेट केले जातात, त्यांचं रिफ्लेक्शन केलं जातं, यासाठी या रेंजमधील सॅटेलाइट सर्वात महत्त्वाची ठरतात. मोस्टली यांचा पर्पज किंवा या 80 ते 400 किलोमीटरच्या रेंज किंवा या वरील रेंजचे जे काही सॅटेलाइट येतात, खऱ्या अर्थानं जी काही लो अर्थ ऑर्बिट ज्याला म्हटलं जातं, जी 200 किलोमीटर पासून 2000 किलोमीटर उंचीवर असते, आणि ज्या आपण ज्याला स्पाय सॅटेलाइट असं म्हटलं जातं किंवा मिलिटरी सॅटेलाइट ज्याला काही आपण असं म्हटलं जातं, साधारणपणे हे 100 किलोमीटर किंवा कॅरामन लाईनच्या पुढे असतात. कारण ते मिलिटरी सॅटेलाइट आहे. मेन पर्पज त्यांचा शत्रू राष्ट्रावर वॉच ठेवणं आहे, त्यांचं सर्व्हिलन्स करणं आहे, विजिलन्स करणं आहे. जरी कुठलेही राष्ट्र
या मिलिटरी सॅटेलाइट बद्दल किंवा आपण म्हणूया स्पाय सॅटेलाइट बद्दल आपण म्हणू ओपनली जरी कबुली देत नसेल, तर आपल्याला या ठिकाणी कळालं पाहिजे की जी काही थर्मोस्फिअर जी काही आहे, ज्या ठिकाणी टेम्परेचर या वातावरणाचं जरी वाढत असेल तरी आपल्याला हे टेम्परेचर जाणवत नाही. मे बी कारण ह्या रिजन्समध्ये आपल्याला जे काही गॅस मॉलिक्युल्स आहेत अगदी आपल्याला विरळ दिसतात. परंतु यात असणारी आयनोस्फिअर आपण नेक्स्ट स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. हे रेडिओ ट्रान्समिशनच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असेल. आणि जे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, या ठिकाणी जे काही 1998 पासून वर्कआउट करणारं जे काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स आहे, पृथ्वीपासून साधारणपणे 400 किलोमीटर्सवर आपल्याला दिसतं. अगदी जर क्लिअर जर आकाश असेल तर आपण हे नेकेड आईजने देखील काही प्रमाणात हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आपण जाताना दिसतो. हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सर्व राष्ट्रांचं देखील आहे. चायनानं याच वर्षी 1909ला एक तियानगाँग नावाचं स्वतःचं चायनीज इंटरनॅशनल आपण म्हणूया की त्यांचं स्पेस स्टेशन लॉन्च केलेलं आहे. यालाच एक उत्तर म्हणून भारतानं जे काही टार्गेट ठेवलेलं आहे 2003 मध्ये आपलं स्वतःचं इंडियाचं स्पेस स्टेशन आपण या ठिकाणी लॉन्च करतो हे समजणं गरजेचं आहे. थोडक्यात आउटर स्पेसमध्ये मनुष्यावर होणाऱ्या आपण म्हणूया की परिणाम असेल किंवा जे काही विविध प्रयोग केले जातात ते साधारणपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये केले जातात. आणि ती कुठे आहे जर असा प्रश्न विचारला तर आपल्याला थर्मोस्फिअर किंवा आयनोस्फिअर हे त्याचं परफेक्ट उत्तर असू शकेल. आता नेक्स्ट पॉईंटकडे जातो. एक्झोस्फिअर्स हे जे काही चालू होतं 80 ते 400 किलोमीटर्सवर किंवा मे बी ही जी काही आपल्याला ट्रान्झिशन रेंज दिसते, पण कम्पॅरेटिव्हली आपण ज्याला एक्झोस्फिअर म्हटलं जातं एक 400 किलोमीटर पासून तर 10,000 किलोमीटरची जी काही रेंज आहे याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये तंतोतंत जर विचार केला तर आपण त्याला एक्झोस्फिअर्स असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जसं आपण खालून ट्रोपोस्फिअर पासून स्टॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअरकडे जातो तसं या ठिकाणी डेन्सिटी ऑफ गॅसेसची सर्वात कमी कमी होत जाते. आणि एक्झोस्फिअर्समध्ये म्हणजे पृथ्वीच्या सतहपासून एक 10,000 किलोमीटरपर्यंत अगदी आपल्याला जे काही गॅसेस मिळतात किंवा ज्याचे जे काही स्ट्रेसेस मिळतात ते सर्वात लाईट गॅसेस आहे. आणि त्यालाच आपण हेलियम्स आणि आपण म्हटलं जातं हायड्रोजन म्हणूया. आणि ही जी काही लेयर्स आहे दे आर व्हेरी स्ट्रॉंगली एक्सपोज टू द सनलाईट किंवा त्याच्याशी रेडिएशनच्या संदर्भातील ही लेयर्स आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं 400 किलोमीटरच्या पुढं आपल्याला आउटर स्पेस हा पॉईंट आपल्याला दिसून येतो. अजून एक मुद्दा मला या संदर्भात तुमच्याशी डिस्कस करायचा आहे, ज्याला आपण आयनोस्फिअर असं म्हटलं जातं. आयनोस्फिअरकडे आपण येऊया, परंतु आयनोस्फिअरचा अभ्यास करण्या अगोदर मी जसं सांगितलं की हा थर्मोस्फिअरचाच पार्ट आहे. या सूर्याकडून येणारे रेडिएशन्स आणि या पृथ्वीभोवती असणारा जो काही सूर्याकडून येणाऱ्या रेडिएशनमध्ये सर्वात महत्त्वाचा जो हाय फ्रिक्वेन्सीवाला जो काही घटक आहे तो अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स. आणि हे जे काही गॅसेस मॉलिक्यूल आपल्याला एक्झोस्फिअर्समध्ये दिसतात किंवा 400 किलोमीटरच्या पुढे दिसतात त्यांचं इंटरॅक्शन्स होऊन या रेडिएशन्समुळे आपल्याला जे काही ॲटम्सपासून आयन निर्माण होण्याची प्रक्रिया दिसते दे आर मोर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. साधारणपणे 80 ते 400 किलोमीटर्स रेडियसमध्ये आपल्याला ही आयनोस्फिअर दिसते. जर आपल्याला विचारलं आयनोस्फिअर कुणाचा पार्ट आहे तर अगदी आयनोस्फिअर इट इज अ पार्ट ऑफ, जर बारकाईने जर पाहिलं तर मिझोस्फिअरचा देखील ती पार्ट आहे. त्याचबरोबर आपल्याला थर्मोस्फिअरचा देखील ती आपल्याला पार्ट दिसते. आणि समवॉट एक्सटेंट अगदी आपल्याला ही एक्झोस्फिअरचा देखील आपल्याला ही पार्ट दिसते. तर साधारणपणे आपण हे संपूर्ण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला लेयर्समध्ये कुठल्या ठिकाणी आहे. परंतु मला अजून एका तुम्हाला पॉईंटकडे घेऊन जायचं आहे. तो पॉईंट या ठिकाणी मला तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट असेल. आपले या पृथ्वीभोवती जे काही लेयर्स दिसतात त्या लेयर्समध्ये आपलं अस्तित्व कुठे आहे हे या डायग्रामच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता ही डायग्राम जर आपण बारकाईने जर पाहिली तर आपल्याला एक अलग अलग ऑर्बिटची सिच्युएशन दिसते. काय आहे मी तुमच्याशी पहिल्यांदा डिस्कस करतो. या ठिकाणी आपल्याला ही पृथ्वी दिलेली आहे आणि या पृथ्वीच्या बाहेर आपण मूव्ह करतोय.
तर सर्वात पृथ्वीपासून ऑलमोस्ट जर आपण 40,000 किलोमीटर, या ठिकाणी तुम्हाला रेंज हे दिसते की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 40,000 किलोमीटर जर गेलं तर आपल्याला ही जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट दिसते. आणि या जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिटचा मेन पर्पज, जी काही आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट या ठिकाणी लॉन्च केली जातात ती या ठिकाणी आहे. म्हणजे जर आपल्याला जर विचारलं तर अगदी एक्झोस्फिअरच्या बाहेर ही आपल्याला जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट दिसते. आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिटच्या ऑलमोस्ट 300 किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर ज्याला हे नाव दिलं जातं ग्रेव ॲड ऑर्बिट. आज ही जी काही इनॲक्टिव्ह सॅटेलाइट्स आहे, हे इनॲक्टिव्ह सॅटेलाइट त्यांचं कार्यकाल संपल्यानंतर ते डेब्रिस म्हणून काम केलं जातं. आणि ग्रेव ॲड याचा मिनिंगच शब्दार्थ असा दिला जातो की त्यावर एक पुशअप एनर्जी प्रोव्हाइड करून त्याला 300 किलोमीटरच्या पुढे ढकललं जातं, जेणेकरून ते आपल्याला ग्रेव ॲड म्हणून त्या ठिकाणी राहतात. ही गोष्ट आता आपण 40,000 किलोमीटर पासून जर आपण 20,000 किलोमीटर म्हणजे एक्झॅक्टली जर हाफ रेंजमध्ये जर आलो, या ठिकाणी आलो, तर आपल्याला ही संपूर्ण जीपीएस प्रणाली दिसते. ही बिदाऊ जर पाहिली तर ही चायनाची जीपीएस प्रणाली दिसते. आणि ही जी काही 20,000 किलोमीटर जी काही आहे, या रेंजला आपण मीडियम अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. आता ही ग्लॉसनॉस जर पाहिली तर ही रशियाची आपल्याला दिसते. या ठिकाणी गॅलिलिओची जर पाहिली तर आपल्याला ही युरोपियन स्पेस एजन्सीची दिसते. आणि जीपीएस जी पाहिली, जी संपूर्ण वर्ल्डमध्ये वापरली जाते, ती अमेरिकेची आपल्याला प्रणाली दिसते. साधारणपणे आपल्याला हा एक अर्थ या ठिकाणी दिसून येतो. आता नेक्स्ट थिंग, जसजसं आपण आतमध्ये येतोय, म्हणजे या पृथ्वीपासून आतमध्ये येतोय, तर आपल्याला हा इनर वॅन अलेन बेल्ट दिसतो. त्याविषयी आपण येणाऱ्या स्लाइड्समध्ये बोलणार आहोत, पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि जो काही आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आपण बोललो, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हा 400 किलोमीटर्सवर आपल्याला दिसतोय. आणि 400 किलोमीटर्सवर जर त्याला अर्थभोवती ऑर्बिट जर करायचं असेल तर कम्पॅरेटिव्हली आपण जर त्याचा स्पीड जर पाहिला तर याचा स्पीड आपल्याला ऑलमोस्ट 25,000 किलोमीटर पर आवर दिसतो, जेणेकरून तो आपण म्हणूया इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ही पृथ्वीभोवती आपल्याला फिरताना दिसतं. जसजसं आपण या पृथ्वीच्या सतहपासून दूर जातोय तसतसं आपल्याला जे काही मे बी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असेल किंवा हबल टेलिस्कोप्स असेल किंवा जे काही आपल्याला दिसतंय त्यांचा स्पीड आपल्याला वाढताना दिसतोय, कमी होताना दिसतोय. 25,000 किलोमीटर पर आवर्स हा साधारणपणे 400 किलोमीटर्सवर आहे. तोच जर आपण 20,000 किलोमीटरवर दिलो तर आपला स्पीड हा 15,000 किलोमीटर पर आवर दिसतोय. आणि आपण जर 40,000 किलोमीटर उंचीवर जर गेलो, ऑलमोस्ट ज्या ठिकाणी जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन सॅटेलाइट काम करतात, त्यांचा स्पीड आपल्याला 11,000 किलोमीटर आवर दिसतो. ही जो काही स्पीड आपल्याला ऑर्बिटल स्पीड दिसतोय, हा कशा पद्धतीनं वातावरणाच्या स्तराच्या आपण जसं बाहेर जाऊ तसं आपल्याला वाढत जाताना, कमी होत जाताना दिसतोय. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी हबल टेलिस्कोप दिसते, त्याचबरोबर इरिडियम टेलिस्कोप दिसते. तर साधारणपणे आपण वातावरणाच्या स्तराचा अभ्यास करत असताना ही डायग्राम्स आपल्याला पूर्णपणे कल्पना देते की कुठल्या पद्धतीचे सॅटेलाइट हे वातावरणाच्या कुठल्या लेयर्समध्ये काम केलं जातं. परंतु मोस्टली जे काही 400 किलोमीटरपर्यंत आणि 400 किलोमीटर ते 10,000 किलोमीटर आपण एक्झोस्फिअरची मर्यादा दिलेली आहे, तर याच रेंजमध्ये ज्याला आपण एलयू म्हटलं जातं, त्या रेंजमध्ये आपले अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स आपल्याला काम करताना दिसून येतात. ज्या व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट विषयी आपल्याला चर्चा करायची आहे, साधारणपणे पृथ्वीचं मॅग्नेटोस्फिअर, ज्याला आपण असं म्हटलं जातं की पृथ्वीच्या जो काही मॅग्नेट किंवा चुंबकी तत्व आहे आणि सूर्याची जे काही सोलर फ्लेम्स आहे, यांचं इंटरॅक्शन्स होऊन पृथ्वीच्या वातावरणाभोवती साधारणपणे आपल्याला 2 बेल्ट तयार झालेले दिसतात. त्या बेल्टला आपण व्हॅन ॲलन रेडिएशन बेल्ट असं म्हटलं जातं. या ठिकाणी रेड कलर मधला जो काही बेल्ट दिसतो, तो या व्हॅन ॲलन रेडिएशनचे 2 प्रकार आहेत किंवा 2 बेल्ट असं म्हणूया. एक आतमधील बेल्ट आहे आणि ब्ल्यू कलर मध्ये जो काही दिसतो तो तुम्हाला एक आपण त्याला म्हणूया आउटर बेल्ट आहे. तर आतमधला रेड कलरचा बेल्ट
या ठिकाणी पृथ्वीचं चुंबकत्व आणि सोलर रेडिएशन यांचं इंटरॅक्शन होऊन या ठिकाणी प्रोटॉन आणि या ठिकाणी मोस्टली त्याचं डोमिनेशन असतं. तर ब्ल्यू कलरच्या बेल्ट्समध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनचं डोमिनेशन आपल्याला अधिक पद्धतीने दिसतं. हे इंटरॅक्शन मॅग्नेटिक फील्ड आणि सोलर रेडिएशन किंवा सोलर विंड्समुळे आपल्याला तयार होतं. आणि साधारणपणे जे वातावरणीय स्तर पाहिले त्यातला एक्झोस्पिअर्स आहे एक 600 किलोमीटर पासून तर आपल्याला ऑलमोस्ट आपण या ठिकाणी एक 60,000 किलोमीटर पर्यंत आपल्याला ही दोन्ही बेल्ट दिसून येतात. त्यामुळं जे काही उपग्रह पोलर ऑर्बिट मधले जे काही आहेत या उपग्रह जर या ठिकाणी जर या बेल्टच्या संदर्भात इनर बेल्टच्या संदर्भात जर आले 6400 किंवा 700च्या दरम्यान तर त्याचे जे काही सेन्सिटिव्ह कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट या ठिकाणी मोर डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि हे बेल्ट तयार होण्यामागे सोलरचं विंड्स आणि मे बी इतर काही गॅलेक्सीतून येणारे जे काही कॉस्मिक रेज आहे त्यांच्या इंटरॅक्शन्समुळे आपल्याला होताना दिसतात. अजून यातला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो काही मला तुमच्याशी डिस्कस करावासा वाटतो तो व्हॅलन रेडिएशन बेल्टच्या संदर्भातला आपण ज्या पॉईंटला म्हटलेला आहे हे दोन्ही बेल्ट मी तुमच्याशी डिस्कस करतो की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं मोर कॉन्सन्ट्रेशन असणं कम्पॅरेटिव्हली अल्फा पार्टिकल्सपेक्षा आणि या बेल्ट जे काही ट्रॅपिंग होतं या ठिकाणी सोलर विंडचं या ठिकाणी ट्रॅपिंग करण्याचं काम केलं जातं. त्यामुळं ॲटमॉस्फिअर किंवा समॉट एक्सटेंड पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरला हे प्रोटेक्शन करण्याचं कामही केले जातं. हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. आणि अर्थच्या वातावरणाच्या लेयर्स बरोबर जी काही मॅग्नेटिक स्पिअर्स आहे त्यातील अलीकडचा भाग किंवा सर्वात लोअर पोर्शन्स हा आपल्या बेल्टचा भाग येतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या सदरामध्ये जर या पद्धतीचं जर सॅटेलाइट वर्कआउट करत असेल तर त्यांची सिग्निफिकंट पार्टला या ठिकाणी डॅमेज होऊ शकतं. हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. मुद्दाम डिस्कस केला. आता आपण ज्या काही नेक्स्ट पॉईंटला येतो जो आयनोस्फिअर्स मी तुमच्याशी बोललो की ड्यू टू सूर्याकडून येणाऱ्या इंटरॅक्शन्समुळे आपल्याला साधारणपणे 80 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान आपल्याला आयनोस्फिअर दिसून येतो. आयनोस्फिअरचे एक वैशिष्ट्य जर आपण जर पाहिलं तर आयनोस्फिअरचं हे जे काही क्लासिफिकेशन दिसतंय तुम्हाला डी लेअर दिसते या ठिकाणी ई लेअर दिसते नंतर एफ लेअर दिसते. सूर्यापासून येणाऱ्या स्लोलर फ्लेम्समुळे किंवा रेडिएशन्समुळे गॅस मॉलिक्युलचं जे अगदी रिअर स्वरूपात आहे इंटरॅक्शन होऊन जे काही आयन पार्टिकल किंवा जे काही आयनायझेशन होतं त्यांच्या डेन्सिटीनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे जे आपल्याला नेक्स्ट स्लाइडला दिसेल. म्हणजे डी ही जर लेअर जर असेल तर साधारणपणे या ठिकाणी जे काही आयन्स आहेत त्यांची डेन्सिटी आपल्याला कमी दिसते जेणेकरून ई लेयर्सपेक्षा जेणेकरून आपल्याला एफ लेअरपेक्षा. म्हणजे हे आयनोस्फिअर जी 80 ते आपल्याला 400 किलोमीटर या रेंजपर्यंत जिचं क्लासिफिकेशन दिसतं ते क्लासिफिकेशन डी लेअर ई लेयर्स आणि एफ लेअरमध्ये केलेलं आहे. याचा अर्थ एफ लेयर्समध्ये कम्पॅरेटिव्हली जे काही आयन दिसतात सनच्या रेडिएशन्समुळे किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्समुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्यांची डेन्सिटी अधिक असेल. ई लेयर्समध्ये ही डेन्सिटी कमी असेल आणि डी लेयर्समध्ये डेन्सिटी कमी असेल. याही पलीकडे यातील ज्या काही आपल्याला 2 लेअर दिसतात त्यातली त्या डी लेअर आणि ई लेअर ही तिचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आपल्याला अधिक प्रमाणात दिसतंय ते विशिष्ट वेळी दिसतंय. आता या आयनोस्फिअर्समध्ये जो काही आपण सॅटेलाइट जसं मी मेन्शन केलं साधारणपणे आपण 200 किलोमीटर पासूनची जी काही रेंज येते या रेंजला आपण एलयू असं म्हटलं जातं. आणि या रेंजमध्ये जे काही सॅटेलाइट वर्कआउट करतात त्या सॅटेलाइटलाच आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असं म्हटलं जातं. आणि ते पोलर सॅटेलाइट किंवा पोलर ऑर्बिटमध्ये आपण म्हणूया की रिव्हॉल्व होत असतं. आता या आयनोस्फिअरचा फायदा या पद्धतीने होतो की या पृथ्वी स्टेशनवरून ज्या काही आपण ट्रान्समीटर जे काही म्हटलं जातं त्यातून जे काही रेडिओ वेव्स आपण ट्रान्समिट केले जातात तेच ट्रान्समिट वेव्स पहिल्यांदा सॅटेलाइटकडे जातात. सॅटेलाइटवर असणारे ट्रान्सपॉन्डर बँड याच रेडिओ वेव्हचं डिपेंडिंग अपॉन त्यांचं अगुमेंटेशन करून और जसे आहेत त्याच स्वरूपात दुसऱ्या अर्थ स्टेशनकडे पाठवले जातात ज्याला आपण रिसिव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे आयनोस्फिअरचं महत्त्व हे रेडिओ वेव्हच्या प्रोपोगेशन्समध्ये पर्यायानं रेडिओच्या थ्रू जे काही कम्युनिकेशन्स केलं जातं त्या संदर्भात खूप महत्त्वाचं.
म्हणजे आयोनोस्फिअरचं महत्व आपल्याला या ठिकाणी येईल. या रेडिओ वेव्हच्या जे काही वेगवेगळे प्रकार जे काही पडले जातात, जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं, यातली ही जी काही डी लेअर जी काही दिसते, तर ही डी लेअर्स आपल्याला साधारणपणे तिची जी काही रेंज दिसते, एक 60 किलोमीटर ते 90 किलोमीटर या रेंजपर्यंत आपल्याला ही डी लेअर दिसते. त्याचबरोबर 90 किलोमीटर पासून 150 किलोमीटर पर्यंत आपल्याला जी काही रेंज दिसते, आपण त्याला ई लेअर असं म्हटलं जातं. आणि 150 किलोमीटर पासून वरती जी काही रेंज दिसते, आपण तिला एफ लेअर असं म्हटलं जातं. आणि या लेअरच्या माध्यमातून जे काही रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट होतात, त्याच्या थ्रू आपण रेडिओचं कम्युनिकेशन किंवा रेडिओ वेव्स प्रोपगेशन करू शकतो. मे बी माहितीचं आदान प्रदान करण्यासाठी आपल्याला आयोनोस्फिअर ही सर्वात महत्वाची लेअर लागेल. अजून एक दुसरा पॉइंट मला या संदर्भात या ठिकाणी असा मेन्शन करायचा आहे की ड्यू टू सनचं रेडिएशन आणि इंटरॅक्शन असल्यामुळे या लेअर तयार होतात. त्यातील जी काही ई लेअर्स आपल्याला दिसते, त्यातील ही ई लेअर्स आपल्याला दिसते, तर ई लेअर्स मध्ये जर विचार जर केला तर ई लेअर्स आणि एफ लेअर्स आपल्याला रात्री कम्पॅरेटिव्हली दिसतात. पण यातील जी काही डी लेअर्स आपल्याला दिसते, या ठिकाणी ही डी लेअर्स आणि एफ लेअर्स या मोर प्रॉमिनंट किंवा दिवसा सूर्याची इंटेन्सिटी पर्यायानं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांचं वास्तव्य आपल्याला फक्त दिवसाचं दिसतं. आणि जसं आपण या डी रेच्या रेंजच्या संदर्भात जर पाहिलं, तर जे काही लॉंग वेव्हलेंथ जे काही आहे ते रिफ्लेक्शन करण्यासाठी, किंवा आपण म्हणूया डी वेव्हलेंथ पासून किंवा डी चं कॉन्सन्ट्रेशन लेअर दिसते त्या ठिकाणापासून ही लॉंग रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट होतात. त्याच पद्धतीने जसं आपण ईला जाऊ, एफ लेअरला जाऊ, या ठिकाणी मोस्टली जे काही लो फ्रिक्वेन्सी आहे, या ठिकाणी जर लॉंग वेव्हलेंथ जर असेल तर या ठिकाणी आपल्याला ही लो फ्रिक्वेन्सीची असणार आहे. आणि या ठिकाणी जर शॉर्ट वेव्हलेंथ जर असेल या एफ लेअर पासून रिफ्लेक्ट होणारे, तर ते मोस्टली हाय फ्रिक्वेन्सीचे असणार आहे ॲज कम्पेअर्ड विथ दिस वन. तर आयोनोस्फिअरचं अशा पद्धतीने क्लासिफिकेशन केलं जातं. दिवसामध्ये आपल्याला मोर डिफाईन लेयर्स दिसतात, त्यातील त्या डी लेयर्स ही आपल्याला एक फक्त दिवसाच दिसते, आणि एफ लेयरचं मोर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म होऊन त्याला आपण F2 आणि F1 असं म्हटलं जातं. त्यातील एक्झामच्या दृष्टीनं या ई लेअरला जे काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स आहे, इलाच आपण जे काही नाव दिलं जातं, इलाच आपण केनली हेवी साईड असंही लेयर्स असं म्हणतो. एक्झामच्या दृष्टीनं हा आपला पॉईंट खूप महत्वाचा असेल. आणि जी काही एफ लेयर्स एक डिफाईन होते, तिला आपण एक ॲपल्टन लेयर असंही म्हणतो. हा पॉईंट मुद्दाम आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. येस, तीच गोष्ट मी या ठिकाणी मेन्शन करण्याचा प्रयत्न केली. डी लेअर आपल्याला एक 60 ते 90 किलोमीटर पर्यंत दिसते. 90 ते 150 किलोमीटर मध्ये आपल्याला ई लेअर्स दिसते, आणि 90 किलोमीटरच्या ऑलमोस्ट ज्या ठिकाणी आपला एक्झोस्पोअर चालू होतो त्या ठिकाणापर्यंत म्हणजे 400 किलोमीटर, इव्हन बियॉन्ड 400 किलोमीटर्स पर्यंत आपल्याला ही ॲपल्टन लेअर दिसते. आणि रेडिएशन्स का क्रिएशन्स होतं, किंवा ही लेअर्स किंवा ॲटम्स का क्रिएशन होतात, इट इज ड्यू टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. आणि आयन कशामुळे क्रिएशन होतात, की सनचं रेडिएशन्स हे या ॲटमॉस्फिअर्समध्ये समवॉट एक्सटेंड जे काही इंटरॅक्शन करतं, त्यासाठी या आयनोस्फिअरचं आपल्याला वेगवेगळ्या 3 लेअरमध्ये क्लासिफिकेशन झालेलं दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वातावरण या लेअरचा अभ्यास भूगोल या सदरातून केला नाही, तर या वातावरण लेअरचा अभ्यास करत असताना कुठल्या लेअर्समध्ये सॅटेलाइट वर्कआउट करतात, कुठे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स आहे, जर आपल्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कुठल्या लेअर्समध्ये आहे असा जर प्रश्न विचारला, तर आपल्याला कळालं पाहिजे की ही 400 किलोमीटर्स रेंज आहे. 400 किलोमीटर उंचावर जर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जर असेल, तर हे 400 किलोमीटर उंचावर आपल्याला कुठली लेअर चालू होते, थर्मोस्फिअर चालू होतं की एक्झोस्फिअर चालू होतं, हेही आपल्याला माहीत पाहिजे. आणि आयोनोस्फिअरचा जो काही विस्तार आपल्याला 60 किलोमीटर पासून 400 किलोमीटर चालू होतो, त्या ठिकाणी आपल्याला जाणीव होते की हा इट इज अ पार्ट ऑफ मिझोस्फिअर आहे, इट इज अ पार्ट ऑफ द थर्मोस्फिअर्स आहे, इट इज अ पार्ट ऑफ एक्झोस्फिअर्स आहे. तर हा वातावरणाचा स्तर आपण एक अंतराळ संशोधन या पद्धतीनं पाहण्याचा प्रयत्न केला. हा एक नवीन अप्रोच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. Thank you for watching
watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.